A very good morning, students. So, in our last video lecture, we have discussed about the terms used in the stone masonry, that is the face, facing, back, backing, hurting, and trapstone. So, we will just revise these terms. Face, it is the exterior of the wall exposed to the weather, is called as a face. Facing, the material used in the face is called as a facing. Back, the inner surface of the wall which is not exposed to the weather, it is called as a back. Backing, the material forming the back is known as a backing. Hearting, it is the interior portion of the wall between the facing and backing. Then the trapstone, so it is the stone masonry work. Some stones are placed at a regular interval right across the wall, known as a trapstone. These stones increase the bonding capacity. These stones increase the bonding capacity in between the facing and backing. So these are the terms. So first, face. Face means it is the exterior of the wall exposed to the weather. म्हणजे आपल्या ज्या वॉलच्या बाहेरच्या बाजू असतात which are exposed to the weather, त्याला आपण काय म्हणतो, फेस. ओके. सो ह्या ज्या एक्सटेरियर बाजू आहेत त्या बाजू कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपण जे मटेरियल वापरतो त्याला म्हणायचं फेसिंग मटेरियल और फेसिंग. बॅक म्हणजे काय, तर वॉलची जी आतली बाजू असते, इनर सरफेस ऑफ द वॉल, इट इज नोन ॲज अ back. And backing means what? Whatever the material which is used to form this back, it is known as a backing. Then hurting म्हणजे फेस आणि बॅक या दोघांच्या मधला जो पोर्शन असतो which is the filling of the wall, it is known as a hurting. And the trapstone म्हणजे काय, तर ज्यावेळी आपण स्टोन मेसनरी कन्स्ट्रक्ट करतो त्यावेळी काय होतं, जे आपलं फेस आहे आणि आपलं जे बॅक आहे म्हणजे जे इनर सरफेस आणि आउटर सरफेस ऑफ द वॉल आहे त्याच्यामध्ये एक प्रॉपर बॉन्डिंग तयार व्हावं आणि आपल्या वॉलला स्ट्रेंथ मिळावी, या पर्पजसाठी आपण काय करतो, ट्रपस्टोन त्याच्यामध्ये इन्सर्ट करतो. ओके. सो इट इज जनरली यूज्ड टू इन्क्रीज द बॉन्डिंग capacity between the facing and backing. Okay. Now we will see the next one. So the next term, that is the joint. Joint, it is the junction of the two or more bricks or the stones in the wall construction. The joint म्हणजे काय, ज्यावेळी आपण वॉल कन्स्ट्रक्शन करत असतो त्यावेळी दोन किंवा तीन किंवा त्याच्यापेक्षा जास्त ब्रिक किंवा स्टोन्सचं जे जंक्शन असतं वॉल कन्स्ट्रक्शन मध्ये, दॅट इज नोन ॲज अ जॉइंट्स. देन द कोर्स. कोर्स means what? So it is a horizontal layer of the brick or the stone in the wall. कोर्स म्हणजे काय, एक होरिझोंटल लेयर ऑफ द स्टोन किंवा ब्रिक. म्हणजे ज्यावेळी आपण वॉल कन्स्ट्रक्ट करतो त्यावेळी आपण काय करतो, एकावर एकावर एक असं ब्रिक किंवा स्टोनचा थर रचत जातोय, बरोबर आहे. सो ज्यावेळी आपण एक ब्रिक किंवा स्टोनचा थर किंवा लेयर रचत असतोय त्यावेळी त्याची जी एक होरिझोंटल लाईन तयार होते ऑल ओव्हर द लेंथ ऑफ द वॉल, that length of the wall or that portion, horizontal portion, it is known as a course. Okay. Stretcher. Stretcher म्हणजे काय, it is the brick or the stone which lies with its longest side parallel to the face of the wall. स्ट्रेचर म्हणजे काय, तर ज्यावेळी वॉल कन्स्ट्रक्शन आपण करत असतो त्यावेळी ज्या फेस ऑफ द वॉल म्हणजे फेस किंवा बॅक असू दे त्या साईडला जर आपल्या वीट किंवा ब्रिकची लॉंगर लेंथ आली तर त्याला काय म्हणायचं, स्ट्रेचर. ओके. म्हणजे लॉंगर लेंथ ऑफ द ब्रिक पॅरलल टू द लेंथ ऑफ द वॉल, ह्या कंडिशन मध्ये त्याला म्हणायचं स्ट्रेचर. आता बरोबर त्याच्या असतो अपोजिट हेडर. Header means what? It is the brick or the stone which lies with its longest side perpendicular to the face of the wall. म्हणजे मगाशी जसं आपण स्ट्रेचर मध्ये काय म्हटलेलं, ब्रिकची जी लॉंगर साइड आहे that should be parallel to the face of the wall.
आता इथं आपण काय म्हणतोय, दॅट शुड बी परपेंडिक्युलर टू द फेस ऑफ द वॉल. म्हणजे जो आपला ब्रिकचा छोटा स्क्वेअर असतो साईडचा, तो फक्त आपल्याला समोरून दिसतो. सो इट इज द हेडर. Then next, that is the cornerstone. It is the block of the stone used at the corner of the two walls meeting at 90 degree angle. म्हणजे ज्यावेळी आपण कन्स्ट्रक्शन करत असताना जिथं आपल्याला डायरेक्शन चेंज करावी लागते वॉलची, तिथं आपण काय करतो, 90 डिग्री अँगल फॉर्म करतो. म्हणजे दोन वॉल्स एकमेकांना 90 डिग्री अँगल मध्ये कट करतात. सो ह्या ठिकाणी जे काही स्टोन्स आपण फिट करतो, सो दोज आर नोन ॲज अ कॉर्नर स्टोन्स. देन weathering. So it is the term related with the stone masonry in which upper surface of the stone masonry is dressed in the sloping way so that weather may fall off easily. म्हणजे weathering आपण कुठे प्रोव्हाइड करतो, सो इट इज द ॲट द टॉप सरफेस ऑफ द स्टोन मेसनरी. सगळ्यात वरच्या साईडला स्टोन मेसनरीला काय केलं जातं, एक इन्क्लाइंड पोर्शन दिला जातो किंवा स्लोपिंग सरफेस त्या स्टोन मेसनरीचा क्रिएट केला जातो. आणि सो दॅट वॉट एव्हर द weather conditions or whatever the rainwater falling on it, it may be fall off easily. So that purpose we are providing weathering into the construction. Then next, that is the cornice. So a cornice is the horizontal decorative molding that crowns the building or the furniture element. तर कॉर्निस म्हणजे काय, तर जर तुम्ही ऑब्झर्व केला असाल तर आपण किचन कट्ट्याला असू दे किंवा आपले जे स्टेप्स असतात, पायऱ्या, त्यांना जे आपलं बाहेर आलेला पोर्शन असतो त्याला आपण असं कर्व करतो. म्हणजे जी त्याच्यावरती आपण फरशी बसवतो किंवा किचन ओट्यावर जर तुम्ही ऑब्झर्व केला असाल तर किचन ओट्याच्या वरती सुद्धा आपण साईडला जे कव्हर लावतो, म्हणजे वरची जी आपली फरशी असते त्याला आपण साईड कव्हर लावतो आणि तो साईड कव्हर काय केलेला असतो, असा राऊंड केलेला असतो. सो दॅट पोर्शन इट इज नोन ॲज अ कॉर्निस. ओके, सो इट इज जनरली प्रोव्हाइडेड फॉर द सेफ्टी ऑफ द युजर्स. आपण कॉर्निस कशासाठी प्रोव्हाइड करतो, for the architectural view as well for the safety of the user. So these are the various terms which we are using into the building construction or the stone masonry. So the terms are face, facing, back, backing, hurting, trapstone, then joint, course, stretcher, header, cornerstone, weathering and cornice. Okay, so these are the various terms which we have to keep in mind when we are going to study the stone masonry or brick masonry. So this is the figure in which you can see the stones laid. This inner part it is known as the back, outer part known as the face. So this stone which is from the back to the face, it is the trapstone provided. Okay, so why we are providing the trapstones, as I earlier told की आपण trapstone का प्रोव्हाइड करतो, तर आपल्या जे वॉलची स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ इन्क्रीज व्हावी म्हणून आपण हा स्टोन प्रोव्हाइड करतो. ओके, आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केला ह्या सिच्युएशन मध्ये, म्हणजे जी आपली पहिली कंडिशन आहे, इथं आपण काय केलंय बघा, ट्रपस्टोन प्रोव्हाइड केलेला नाही, फक्त जे छोटे छोटे स्टोन्स आहेत ते सगळे आपण एकमेकांवर रचलेत आणि इथं वॉल कन्स्ट्रक्ट केली आहे. ओके, पण आफ्टर सम टाइम ज्यावेळी ह्याची स्ट्रेंथ लूज व्हायला लागते त्यावेळी हे दोन्ही पार्ट काय होतात, सेपरेट होतात आणि ह्याच्यामध्ये क्रॅक जातो आणि हे जे काही आपली वॉल आहे ती काय होते, पडते. ओके, सो फॉर ओव्हरकमिंग दिस we are providing the trapstone. आता इथं जर आपण trapstone, आता हे मधले जर तुम्ही बघितलात 1 2 3, these are the trapstones provided because of which there may not be any crack in the wall. Okay, and that will give the strength or stability to the wall construction. Okay, so for that purpose we are providing the trapstone into the stone masonry. Now, what are the various uses of the stone masonry? Okay, so first, the stone masonry it is used for building the foundations, walls, piers, pillars and architectural works.
आत्ताच्या रिसेंट इयरमध्ये किंवा आता रिसेंट जे ट्रेंड आहे याच्यामध्ये आपण स्टोन्स हे जनरली कशासाठी वापरतो तर फाउंडेशनसाठी वापरतो किंवा जे आपले समोरच्या भिंती आहेत त्या समोरच्या भिंतींना आर्किटेक्चरल व्ह्यू देण्यासाठी एक लुक देण्यासाठी आपण सध्या स्टोन्स वापरतो. पण ज्यावेळी जुन्या काळात ह्या सगळ्या प्रोसेसेस अवेलेबल नव्हत्या त्यामुळं मोस्ट ऑफ द पूर्ण बिल्डिंग इट इज कन्स्ट्रक्टेड फ्रॉम द स्टोन मेसनरी. जी काही पूर्ण बिल्डिंग असायची ती पूर्ण बिल्डिंग स्टोन मेसनरी मध्ये कन्स्ट्रक्ट केलेली असायची. ओके, सो रिसेंट ट्रेंड्स मध्ये आपण काय करतोय फॉर बिल्डिंग द फाउंडेशन्स वॉल पियर्स अँड आर्किटेक्चरल वर्क साठी आपण स्टोन मेसनरी यूज करतो. देन अगेन फॉर बिल्डिंग द लिंटेल्स बीम्स बीम आर्चेस डॉम्स etc. Then for roofs and roof coverings also, for cladding works, dam, lighthouses, then monumental structures, paving jobs, any railway, blackboards and electrical switch. So these are the various terms for which we are using the stone masonry for the construction purpose. म्हणजे बिल्डिंग मध्ये जे काही पार्ट्स आपण सगळे कन्स्ट्रक्ट करतो फॉर दॅट पर्पज वी आर युजिंग द स्टोन मॅसनरी. देन नेक्स्ट दॅट इज द रिक्वायरमेंट ऑफ गुड स्टोन मॅसनरी. आता ज्यावेळी आपण स्टोन मॅसनरी कन्स्ट्रक्शन करायचं ठरवतो किंवा when we are deciding that we are building our building, we are constructing our building with the help of stone masonry, then in that case we have to consider the various terms, or we have to take down the requirements for the good building stone masonry. So first requirement, that is the availability of the stone. Okay, so availability of the stone, whatever the stone used for the masonry should be easily available from the nearby sources. म्हणजे ज्यावेळी आपल्या कन्स्ट्रक्शन साइट वरती आपण स्टोन मेसनरी कन्स्ट्रक्ट करायचं ठरवतो तर त्यावेळी जे काही स्टोन्स आपल्याला लागणार आहेत कन्स्ट्रक्शन पर्पज साठी, सो दॅट शुड बी अवेलेबल इझिली इन द सराउंडिंग एरिया. म्हणजे आपल्या जवळपासच्या एरियामध्ये त्या टाईपचे स्टोन्स आपल्याला इझिली अवेलेबल पाहिजेत. ओके, सो दॅट आपला जो ट्रान्सपोर्टेशनचा कॉस्ट आहे तो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट काय होईल, कमी होईल. ओके, so for that purpose it should be easily available. Second, that is the ease of the working. Ease of working means what? आता ज्यावेळी आपण स्टोन मेसनरी कन्स्ट्रक्ट करणार आहे त्यावेळी आपण ॲज इट इज जो क्वेरीमधनं आपण स्टोन्स आणणार आहे ते आपण ॲज इट इज वापरतो का नाही, त्याला आपण काय करतो ड्रेसिंग करतो. ओके, ड्रेसिंग म्हणजे काय तर स्टोनचा जो सरफेस आहे तो सरफेस प्रॉपरली स्क्वेअर करून घेऊन मग ते बसवलं जातं किंवा त्याला एक प्रॉपर शेप मध्ये आणून मग आपण मेसनरी मध्ये त्याला यूज करतो. सो ज्यावेळी आपण स्टोन यूज करणार आहे त्यावेळी आपण काय करणार आहे, आयदर आपण मेकॅनिकली म्हणजे मशीन्स वापरून त्याचं ड्रेसिंग करणार आहे किंवा आपण चिझल्स म्हणजे चिन्नी हातोडा वापरून त्याचं ड्रेसिंग करतात. सो ज्यावेळी वर्किंग करायचं आहे, ज्यावेळी त्या स्टोनचं ड्रेसिंग करायचं आहे त्यावेळी जर तो स्टोन एकदम हार्ड असेल तर त्या केसमध्ये आपल्याला ते इझी जाणार आहे का, नाही जाणार आहे. ओके, सो ease of the working म्हणजे काय, when we are dressing that stone, the stone should permit easy dressing and shaping to facilitate the working on it easily. ओके, म्हणजे त्याच्यावरती आपल्याला काम करणं किंवा त्याचं ड्रेसिंग करणं किंवा त्याचं शेपिंग करणं हे आपल्याला इझी जावं अशा पद्धतीचं स्टोन आपण स्टोन मेसनरी मध्ये यूज केला पाहिजे. ओके, so the stone should permit a easy dressing and shaping to facilitate the working on it easily. Okay, next, that is the appearance. Appearance means what? The appearance of the stone should be attractive and color should be uniform. अपीअरन्स म्हणजे काय तर आपल्याला दिसताना स्टोन कसा दिसतोय, ज्यावेळी आपण त्या स्टोन पासून आपला आर्किटेक्चरल व्ह्यू कन्स्ट्रक्ट करू तर समोरून दिसताना तो स्टोन आपल्याला अपीअरन्सला कसा दिसला पाहिजे, व्ह्यूला आपल्याला तो कसा दिसला पाहिजे, छान दिसायला पाहिजे. ओके, सो that stone should have the uniform color and
इट शुड बी अट्रॅक्टिव्ह. म्हणजे ज्यावेळी आपण स्टोन मेसनरी कन्स्ट्रक्ट करतो त्यावेळी स्टोन सिलेक्ट करत असताना असे स्टोन सिलेक्ट करायचे की त्याचं जे सरफेस आहे तो सरफेस अट्रॅक्टिव्ह असावा आणि इट शुड हॅव अ युनिफॉर्म कलर. प्रॉपरली त्याच्यामध्ये कलर शेडिंग्स असावेत सो दॅट इट लुक बेटर वेन वी फिट इट इन टू द stone masonry. That is the appearance. Next, that is the strength and stability. Okay, so whatever the building material we are using, that should have a proper strength and stability. कारण ज्यावेळी आपण एक बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करतो सो बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केल्यानंतर त्या बिल्डिंगची लाईफ जी आहे दॅट डिपेंड्स टोटली ऑन द स्ट्रेंथ अँड स्टॅबिलिटी. सो जी काही आपल्या स्टोनची स्ट्रेंथ आणि स्टॅबिलिटी आहे दॅट शुड बी सो स्ट्रॉंग so it will able to handle all the loads coming on it. So the crushing strength of the stone should permit the use of the stone in the wall masonry. So crushing strength म्हणजे काय तर त्या स्टोनची जी क्रशिंग स्ट्रेंथ आहे किंवा त्याची जी लोड कॅरिंग कॅपॅसिटी आहे दॅट शुड परमिट अस टू keep that stone into the stone masonry. So this should be a proper, this stone should have a proper strength and stability to allow his use into the stone masonry. Next, that is the polishing characteristics. The polishing characteristics म्हणजे काय the stone when polished should look attractive with shining textures. So ज्यावेळी आपण स्टोन मेसनरी आर्किटेक्चरल व्ह्यू साठी यूज करणार आहे त्यावेळी आपलं मेन पर्पज काय असतं की जे काही आपलं फेसिंग आहे ते फेसिंग आपल्याला काय पाहिजे अट्रॅक्टिव्ह पाहिजे शायनिंग पाहिजे त्याला अशा पद्धतीचं फेसिंग आपण तयार करतो. ओके सो फॉर दॅट पर्पज आपल्याला काय करावं लागतं जे काही स्टोन मेसनरी आपण यूज करतो त्याला पॉलिशिंग करावं लागतं. पॉलिशिंग केल्यानंतर काय होतं इट लुक्स अट्रॅक्टिव्ह ॲज वेल ॲज इट विल टेक अ शायनिंग. So whatever the stone we are using for the masonry purpose, for the attractive purpose, that should have a ability to shine when it polish. ज्यावेळी आपण ते पॉलिश करणार आहे त्यावेळी ते त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कशा पाहिजेत तर ते पॉलिश्ड सरफेस जो आहे त्याचा तो प्रॉपरली शाईन व्हावा आणि एक अट्रॅक्टिव्ह व्ह्यू त्याला मिळावा अशा पद्धतीचे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स असावेत. नेक्स्ट term which is related with the economy. Okay, so whatever the stones we are going to use that should be economical. The rate of the stone should be in our financial views. जे काही आपण स्टोन्स त्याच्यामध्ये यूज करणार आहे ते स्टोन्स आपल्याला इकॉनॉमिकली अवेलेबल पाहिजेत. सो आणि त्याच्यासाठी लागणारा खर्च सुद्धा काय असावा कमी असावा so that we can easily use it into the masonry. Next, that is the durability. The durability ही term related with the life of that stone. Okay, if that stone is having properly strength and stability then it will be ड्युरेबल वन. जेवढं काही त्याची ड्युरेबिलिटी आहे किंवा वेदरिंग सिच्युएशन्स मध्ये प्रॉपरली वेदरिंग रेजिस्टंट त्याचा असेल तर त्या केसमध्ये त्याची ड्युरेबिलिटी जास्त असते. So whatever the weathering conditions or whatever the environmental conditions, according to that, that stone should have the capability to resist that environmental conditions so that it will have the strength and stability properly and it will take a longer life. So these are the requirements of the good building stone masonry. Okay, we will just revise it. That is availability, ease of the working, then appearance, strength and stability, polishing characteristics, economy and durability. Okay, so in our today's lecture we have discussed about the terms used into the stone masonry, then what are the various requirements of good stone masonry and what are the various uses of the stone masonry. Okay, so today we will stop over here. So in our next lecture we are going to discuss about the meaning of dressing of the stones and the classification of the stone masonry. Okay, so today we will stop over here. Thank you.